नमस्कार. आज आपण कानपूरमधल्या एका घटनेवर बोलणार आहोत जी खूपच गंभीर आणि अस्वस्थ करणारी आहे. हो. आपल्याकडे अनेक वृत्तपत्रांमधल्या बातम्या आहेत आणि त्यातून आपण हे प्रकरण नेमकं काय आहे ते जरा खोलात जाऊन बघणार आहोत. नक्कीच. ही गोष्ट सुरू होते कानपूरच्या सचिंडी भागातून. इथे एका 14 वर्षांच्या मुलीचं, जिने 7वीतच शाळा सोडली होती, तिचं अपहरण होतं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो. आणि जी सगळ्यात धक्कादायक गोष्ट आहे ती म्हणजे हे अपहरण कोणी केलं. अगदी. सोमवारी रात्री साधारण 10च्या सुमारास एका SUV गाडीतून 2 व्यक्ती येतात. ओके. आणि त्यातला एक जण पोलिसांच्या गणवेशात होता. हेच म्हणजे ज्यांच्याकडून संरक्षणाची अपेक्षा असते त्यांच्याच वेशात एक आरोपी. याने तर संपूर्ण प्रकरणालाच एक वेगळं आणि भयंकर वळण दिलं. हो. त्या मुलीला रेल्वे ट्रॅक जवळचं एका निर्जन ठिकाणी नेण्यात आलं. तिथे गाडीतच जवळपास 2 तास तिच्यावर अत्याचार करण्यात आले. बापरे. आणि त्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत तिच्या घराबाहेर सोडून दिलं गेलं. आणि हे आरोपी कोण होते, यांची ओळख पटली का? हो, ओळख पटली. यातला एक होता पोलीस उपनिरीक्षक अंकित मौर्य, जो त्याच भागातल्या पोलीस चौकीचा प्रमुख होता. काय सांगताय, चौकीचा प्रमुखच? हो. आणि दुसरा होता शिवभरण यादव. हा एक स्थानिक पत्रकार आणि यूट्यूबर आहे. म्हणजे एक व्यवस्थेचा रक्षक आणि दुसरा, ज्याला आपण व्यवस्थेचा चौथा स्तंभ म्हणतो, तो पत्रकार. या दोघांचं पुढे काय झालं? तर पत्रकार शिवभरण यादवला अटक झाली आहे, पण तो पोलीस उपनिरीक्षक मौर्य अजूनही फरार आहे. फरार आहे? हो. त्याची गाडी मात्र पोलिसांनी जप्त केली आहे. एकीकडे हे सगळं घडत होतं आणि दुसरीकडे कुटुंबीय मदतीसाठी पोलिसांकडेच गेले असतील ना? गेले होते, पण तिथे त्यांना जो अनुभव आला तो या गुन्ह्या इतकाच धक्कादायक आहे. म्हणजे? कुटुंबाने सांगितलं की त्यांनी आधी पोलीस हेल्पलाईनवर फोन केला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आणि मग ते पोलीस चौकीत गेले आणि तिथे त्यांनी सांगितलं की आरोपींपैकी एक पोलीसच आहे. तर त्यांना तिथून परत पाठवण्यात आलं. परत पाठवलं? इतकंच नाही, त्यांचा असा आरोप आहे की आरोपींची नावं तक्रारीतून वगळण्यासाठी त्यांच्याकडून तक्रार 3 वेळा बदलून घेण्यात आली. 3 वेळा? म्हणजे हे फक्त एका कर्मचाऱ्याची चूक नाही, FIR बदलून घेणं, सुरुवातीला ती अज्ञात व्यक्तींविरोधात दाखल करणं आणि त्यात पॉक्सोसारखं महत्वाचं कलम न लावणं. हो. हे तर प्रकरण दाबण्याचा एक संघटित प्रयत्न वाटतोय. अगदी बरोबर. आणि हे सगळं कधी बदललं तर जेव्हा पीडितेच्या भावानं सोशल मीडियावर घडलेला प्रकार सांगितला. अच्छा, म्हणजे प्रकरण बाहेर आल्यावर? हो. प्रकरण माध्यमांमध्ये आलं, लोकांचा दबाव वाढला आणि मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप केला. हा, या कथेतला खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे जोपर्यंत प्रकरण पोलीस स्टेशनच्या आत होतं तोपर्यंत ते दडपलं जात होतं. बरोबर. पण जेव्हा एका सामान्य माणसाने, त्या पीडितेच्या भावाने सोशल मीडियाचा वापर केला तेव्हा व्यवस्थेला जाग आली. त्यानंतर काय कारवाई झाली? त्यानंतर कारवाईला वेग आला. सचिंडी पोलीस ठाण्याचे जे SHO होते, विक्रम सिंग, त्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आलं. आणि तथ्यांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून DCP पश्चिम दिनेशचंद्र त्रिपाठी यांना पदावरून हटवण्यात आलं. 1 मिनिट. SHOला निलंबित करणं आणि एका DCPला पदावरून हटवणं, या 2 कारवायांमध्ये काय फरक आहे? म्हणजे यातून प्रशासन काय संदेश देऊ पाहतंय? यात खूप मोठा फरक आहे. SHOला निलंबित करणं म्हणजे त्या स्टेशनच्या पातळीवर हलगर्जीपणा झाला हे मान्य करणं. पण एका DCP सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला पदावरून हटवणं हे दाखवतं की हे अपयश फक्त एका स्टेशनपुरतं नव्हतं, तर संपूर्ण विभागाच्या पर्यवेक्षणातच गंभीर त्रुटी होत्या. लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी ही एक मोठी कारवाई होती. बरोबर. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या सुभाषिनी अली यांनी सुद्धा पोलीस आयुक्तांची भेट घेऊन यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा सार असा आहे की ही फक्त एका गुन्ह्याची गोष्ट नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचीही आहे, जिथे रक्षकच भक्षक बनला आणि त्याला वाचवण्याचाही प्रयत्न झाला. आणि यात अजून एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे. एका बातमीनुसार जो आरोपी यूट्यूबर आहे त्याच्या भावाने पीडितेच्या कुटुंबाला धमकी दिली होती. धमकी? हो, की जर हे प्रकरण पुढे नेलं तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. बापरे. यावरून एक प्रश्न मनात येतो की जेव्हा आरोपी स्वतः व्यवस्थेचा भाग असतात किंवा एवढे प्रभावशाली असतात, तेव्हा पीडितेच्या कुटुंबाला न्यायासाठी लढताना अजून किती धोक्यांना आणि आव्हानांना सामोरं जावं लागत असेल. हाच खरा मुद्दा आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला विचार करायला लावते
इथे लढाई फक्त आरोपींविरुद्ध नाही, तर त्या व्यवस्थेविरुद्ध आहे जी त्यांना पाठीशी घालते. या प्रकरणात सोशल मीडियामुळे आवाज उठवणं शक्य झालं. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्यांच्याकडे आवाज उठवण्याचं हे साधन नाही, त्यांचं काय होत असेल.